ईडी बोंधू खरातचा ताबा घेणार. खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून अर्ज. कोर्टाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. बोंधू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची 5.5 तास एसआयटी चौकशी. खरातसोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरून सवाल. एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा. अमेरिकेतील एप्स्टीन प्रमाणे खरातकडून माहिती घेऊन त्यांचा एन्काउंटर करतील. नाना पटोलेंचा दावा. तर खरात प्रकरणात समावेश असणाऱ्या 4 मंत्र्यांची नावं जाहीर करण्याची मागणी. 4 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं निदा खानला आज कोर्टात हजर करणार. एसआयटी पुन्हा निदा खानच्या पोलीस कोठडीची मागणी करणार. निदा खानचा मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला. एमआयएम पक्ष म्हणजे दहशतवादी संघटनाच. लादेन आणि ओवैसींमध्ये काहीही फरक नाही. निदा खानच्या समर्थनावरून मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल. पेट्रोल डिझेलचं खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशचा प्रवास टाळा. अखाती देशातील संकटांमुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. भारतीय उद्योग महासंघाच्या बैठकीला उपस्थित राहणार. राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगानं दौऱ्याला महत्त्व. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता. बीड, जालना, झेडपीनं मर्यादा ओलांडली नाही, याचिकाकर्त्यांचा दावा. राज्यात दूध उत्पादनात 25% घट. उन्हाचा पारा वाढल्यानं हिरवा चारा कमी झाला. गाईचं दूध उत्पादन घटलं. पुण्यात उन्हाचा तडाखा. पुणे शहरात पारा 41.4 अंशांवर तर लोहगावात 42.7 अंश तापमानाची नोंद. 2016 नंतर मे महिन्यातील सर्वाधिक तापमान. उकाड्यानं पुणेकर हैराण. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. पायधुनी प्रकरणातील कॉज ऑफ डेथचा अहवाल मंगळवारपर्यंत येणार. अहवालामुळे तपासाला दिशा मिळणार.